नमस्कार मित्रमैत्रिणींनो. जन्माष्टमी म्हटली की आपला अगदी आवडता आपला सण आणि त्या दिवशी आपला श्रीकृष्णाचा जन्म होतो आणि त्यासाठी आपण आज बनवणार आहोत त्यांचा आवडता तो म्हणजे नैवेद्यासाठी सुंठवडा. बनवायलाही सोपा आहे आणि खायला सुद्धा अगदी चवीचा लागतो. तर चला जास्त आणखीन काही न बोलता पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करायची. तर सगळ्यात अगोदर आपण काय करायची, बरेचसे जिन्नस घेतले तर त्या अगोदर आपण एका पॅन मध्ये अगदी 10-12 अगदी आपण घालायचे बदाम, त्याचबरोबर 10-12 घालायचे काजू. आता हे काजू आणि बदाम हलके मंद आचेवर छान असे भाजून घ्यायचे. जरा असे हलकेसे ते रंग बदली झाला तर पटकन आपण हे काजू आणि बदाम काढून घ्यायचे. आता हे सुद्धा आपण काढले की त्याच पॅन मध्ये आपण बाकीचे जिन्नस घालू. तर सगळ्यात अगोदर आपण इथे घालणार आहोत, इथे आपण घालायची खसखस. खसखस सुद्धा आपण अगदी मंद आचेवर, इथे कुठल्याही तुपाचा आपण वापर करायचा नाही, फक्त असंच आपण तव्यावरती त्याला भाजून घ्यायचं. अगदी रंग बदली झालाय आपण जी खसखसचा, तर आपण पटकन तेही काढून घ्यायचं, त्याच ताटात काढायचे. आणि नंतर तो अगदी तवा गरम असल्यामुळे त्याच्यावरती आपण आता घालायची बडीशेप. एक मोठा चमचा बडीशेप घालायची. बडीशेप सुद्धा आपण हलक्याच मंद आचेवरती अशाच पद्धतीने आपण भाजून घ्यायची. जसजसं तुम्ही जितकं भाजाल ना तितका हा सुंठवडा बरेच दिवसही टिकतो. तुम्ही एरवी सुद्धा अगदी त्याला खाऊ शकता. आणि त्यानंतर आपण त्या तव्यावर घालणार आहोत 1 वाटी असं सुकं खोबरं. सुकं खोबरं सुद्धा अगदी हलकं मंद आचेवर जितकं होईल तितकं भाजत राहायचं. का सुकं खोबरं ना लगेच भाजलं जातं, म्हणून ह्याच्यात जराही तुमची आस मोठी न करता जसजसं तुम्ही भाजत जाल तसं त्याचा रंग बदली होत जाईल, थोडासा सुवासही येऊ लागेल. पटकन त्याला आपण काढून घ्यायचं, कारण का ह्याला आपण मिक्सरच्या ह्याच्यामध्ये घालणार नाही आहोत, म्हणजे त्याला कुरकुरापणा आला पाहिजे. आता ह्याला जरा वेगळं काढायचं. हे झालं. आता नंतर आपण काय करायचं, हा जो पॅन आहे ना थोडासा खोबरं लागलाय म्हणून सगळं पूर्ण काढून घेतलंय मी. आणि त्यानंतर इथे घ्यायचं आपण खारीक आहे ना, तुम्ही मोठे खारीक असेल तर कापून घेऊ शकता, नाहीतर माझ्याकडे इथे खारीकचा पावडर होतो, मी तो घेतलाय. अगदी 3 चमचे असा घेतलाय. त्याचबरोबर वेलची घातली, नुसती अशी तोडून, जास्त त्याचा पावडर केलेला नाही. हलकंसं भाजून घ्यायचे. अगोदर जेव्हा पावडर केला होता तेव्हाही भाजलं होतं, पण जरासं नरम पडला म्हणून मी पुन्हा त्याला भाजलंय. आता हे दोन्ही जिन्नस भाजली गेली की हे सुद्धा आपण काढून घ्यायचं. आता ही सगळी जिन्नस एकाच ठिकाणी करायची, फक्त सुकं खोबरं आहे ना ते वेगळं. आणि या ठिकाणी तुम्ही ना 1 चमचा मोठा तीळ सुद्धा घालायचा, तो तीळ माझा राहिला होता. आता बघा इथे सुकं खोबरं आहे, सुंठ पावडर घेतलेला आहे, त्याचबरोबर साखर 3 चमचे आणि खडी साखर. तर आता इथे काय करायचं, मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये जी बाकीची जिन्नस आहेत ती सगळी याच्यामध्ये घालायची आणि ह्याची अगदी पूड करून घ्यायची. छान अशी अगदी चांगली पूड करून घ्या. अगोदर जास्त पूड नाही केली तर चालेल, कारण का बाकीचे जिन्नस सुद्धा आपण करणार आहोत. अगोदर तुम्ही नुसतं नॉर्मल वाटलं तरी चालेल. वाटून घ्यायचं. अशा पद्धतीने वाटलं गेलं की नंतर आपण त्याच्यात घालायची खडी साखर, त्याचबरोबर जी साखर आहे ती घालायची आणि हा सुंठ पावडर तो अगदी 2 चमचे घ्यायचा मोठा आणि नंतर साखर घालून पुन्हा चांगलं अगदी आता पूड करायची. आता मात्र चांगली बारीक अगदी छानशी पूड करायची. तर बघा इथे मी सगळी अगदी व्यवस्थित पूड करून घेतलेली आहे. आता आपण काय करणार आहोत ते सांगते. आता या पद्धतीने जेव्हा आपण करतो ना तेव्हा आता ही सगळी जिन्नस आपल्याला आता एक करायची. तर एक करताना आपण काय करायचं, अगोदर ही जिन्नस आपण ताटामध्ये घ्यायचं आणि त्यानंतर सुकं खोबरं मात्र आपल्याला कुठे मिक्सरच्या भांड्यात टाकायचं नाही, का त्याला तेल सुटतं. ते कुरकुरीत झालेलं असतं म्हणून हाताने फक्त चोरून घ्यायचं. आता हा सुंठवडा आपल्याला बनवण्याचं कारण काय असतं, या उपवासानंतर या सुंठवडा खाल्ल्यामुळे ऊर्जाही येते, कारण का त्या सुंठवड्यामध्ये गूळ, तूप आणि सुंठ हे शरीराला अगदी उष्णताही देतात आणि ताकदही देतात. त्यामुळे उपवासानंतर आपल्याला कमजोरी सुद्धा येत नाही. हे सुंठवडा बनवण्याचं कारणही ते आहे, का बऱ्याच वेळा थंडी असते आणि आपला ही जन्माष्टमी थंडीच्या दिवसात, थोडा पावसाचे दिवस, थंडीचे दिवस अशा पद्धतीने येतं. आता हा बघा सुंठवडा सगळा मी व्यवस्थित सगळे मिश्रण मिक्स केल्यानंतर रेडी झाला आहे. तर आता आपण त्याच्यावरती काय करायचे, बेदाणे घालायचे अगदी शेवटी. हवे असतं ते बेदाणे, जर तुम्हाला बरेच दिवस टिकवायचं असेल सुंठवडा तर जरासा तुम्ही त्याला भाजून घेऊ शकता. आता सगळं आपला बेदाणे घातल्यानंतर सुंठवडा अगदी मिक्स करून घ्यायचा. छान असा आपला सुंठवडा रेडी झालेला आहे. या जन्माष्टमीला आपला श्रीकृष्णाच्या आवडत्या श्रीकृष्णाला तुम्ही याचा नैवेद्य द्यायचा आहे. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकांकडे शेअर करायचे.
शॉर्ट व्हिडिओ मात्र पाहायला विसरायचं नाहीये आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर.